मी प्रगती वाजे, फाउंडर ऑफ ट्रायल प्लस. माझ्या पार्लरमध्ये बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना हा प्रश्न पडलेला असतो की माझ्या केसांसाठी मी शॅम्पू कोणता यूज करू, शॅम्पू कोणता वापरू. यापेक्षा आहे ना, तुम्हाला आधी हा प्रश्न पडला पाहिजे की तुमचा स्काल्प कोणत्या टाईप मध्ये येतो. त्यात आधी तुमचा हेअर टाईप तुम्ही कसा आहे ते ओळखणार आहात. कसं ओळखायचं हे तर आता आज तुम्ही शॅम्पू केला आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचा स्काल्प म्हणजे तुमच्या डोक्याची ही स्किन आहे ती चेक करणार आहात. तर ती स्किन दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर ऑइली, स्टिकी, चिकट वाटली तर तुमचा स्काल्प हा ऑइली टाइप मध्ये जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. जर दुसऱ्या दिवशी म्हणजे शॅम्पूच्या दुसऱ्या दिवशी तुमचा स्काल्प हा ड्राय, कोरडा, रखरखीत असेल तर तुमचा हेअर टाइप आहे ड्राय. आणि जर या दोन्ही पैकी काहीच नाही आणि ह्या दोन्हीच्या मध्ये आहे तर तुमचा स्काल्प नॉर्मल आहे. आता हे झालं तुमचा स्काल्पचा टाइप तुम्ही शोधून काढा की माझं हेअर कुठल्या टाइप मध्ये जातात. आता नंतर वेळ येते की तुम्ही शॅम्पू कोणता यूज करणार आहात. तर ज्यांना असं वाटतं आहे की शॅम्पूच्या दुसऱ्या दिवशी माझे केस स्टिकी आणि ऑइली होत आहेत, तर त्यांनी शॅम्पू वापरताना ज्या शॅम्पूला फोम किंवा फेस जास्त येतो आहे असा शॅम्पू तुम्ही तुमच्या हेअरसाठी चूज करणार आहात. ज्यांचा स्काल्प ड्राय होतो आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी असा रखरखीत आणि कोरडा जाणवतो आहे, अशांनी शॅम्पू यूज करताना किंवा त्याचा चॉईस करताना ज्या शॅम्पूला फेस कमी येईल असा शॅम्पू तुम्ही यूज करणार आहात. आणि नॉर्मल ज्यांचा हेअर टाईप आहे जो की आयडियल आहे, तर अशांनी ना जास्त फोम वाले शॅम्पू वापरायचे ना कमी फोम वाले, जे मीडियम लेदर असतील असे शॅम्पू यूज करायचे आहेत. सो आय होप की माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना पडलेला ह्या शॅम्पू कोणता वापरू या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील. थँक्यू.